विहार लेकला चाललो आहे. आज आम्ही परत मोटो ब्लॉग करणार आहे, तर चला बघूया. फ्रेंड्स, आता आम्ही पवईच्या महादेवाच्या मंदिरात आलो आहे, तर चला मंदिरात जाऊया. फ्रेंड्स, हे मंदिराच्या मागचं आहे. इथे शांतता आहे आणि इथे रेकॉर्ड करणं बोलते की अलाउड नाही, तर आम्ही थोडेसे शॉर्ट तुम्हाला दाखवू शकतो. छान वाटते इकडे. तिथून व्ह्यू पण खूप चांगला आहे आणि तिथे एक होली प्लेस आहे. पीसफुल वाईब आहे इकडची सगळी. आणि इथे खाणं पिणं आणायचं बोलताय की आणू नकाच. तिथे बोर्ड पण दिला आहे, दिस इज अ होली प्लेस, अवॉइड इटेबल्स. तर फ्रेंड्स, आता आम्ही मंदिरातून आता आलो आहे. आता आम्ही जाणार आहे विहार लेकला, तर पवई विहार लेकला. तर फ्रेंड्स, आता आम्ही पवई लेकला आता जाणार आहे. तर विहार लेकला याच्यानंतर जाणार. तर चला. तर फ्रेंड्स, हे आहे पवई गार्डन. तर आता आम्ही इथून पुढे चाललो आहे. इथे पावसाळ्यात पाणी जमा होतं आणि तिथे चांगलं बऱ्यापैकी पाणी जमा होतं. इथे फक्त बसायला आणि इथे खेळायला क्रिकेट आहे. पण हे खूप मोठं गार्डन आहे. इथे जास्त तर माणसं बसायला खेळायला चालायला येतात, तर थोडंसं पायाच्याच खेळायला आहे, बाकी सगळं चालायला आहे. हां, बाहेरचं ऊन एवढं आणि इथे कमी आहे, थंडगार आहे. जी मम्मी आहे आणि ती माझी आजी आहे. हे माझे पप्पा आहेत आणि ही दीदी माझी. ते जंगल आहे, थंडगार वातावरण आहे, एवढं ऊन नाही आहे. बाहेर रस्त्यावर तर खूपच ऊन आहे आणि इथे कमी आहे. तर फ्रेंड्स, आता हे पवई लेक आहे आणि ते बोटिंग क्लब आहे. तर ही मस्त अशी मोठी नदी आहे. तर ते जे बोट्स चालवत आहेत ते मेंबर्स आहेत. फ्रेंड्स, आता आम्ही थोडं खाणार आहे आणि मग आता परत आम्ही जाणार आहे विहार लेकला. तर आता आमचं सगळ्यांचं खाऊन झालं आहे आणि माझ्या आजीचं बाकी आहे. तर आता आम्ही जाणार आहे विहार लेकला. आणि तर फ्रेंड्स, आता आम्ही घरी आलो आहे परत. तर तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आम्ही विहार लेकला जाणार होतो, पण विहार लेकला एंट्री नाही दिली. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.